नमस्कार. कसे आहात तुम्ही? आता आपण पुढची गोष्ट बघणार आहोत आणि ही सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा ती माझ्याकडे मदत घ्यायला आली तेव्हा तिची खूप चिडचिड होत होती. काही केलं तरी तिला परफेक्ट होता येत नव्हतं आणि नकळत ती सतत स्वतःला दोष देत होती. जॉबमध्ये परफॉर्मन्स प्रेशर होतंच, वरून सिनियर्स तिच्या चुका दाखवत होते आणि त्यामुळे ती दिवसेंदिवस आतून खचत चालली होती. जेव्हा पहिल्यांदा ती माझ्याकडे आली तेव्हा तिने मला एकच सांगितलं, मला खूप स्ट्रेस आहे, मी कॉन्फिडेंटली परफॉर्म करू शकत नाही, माझ्याकडून बऱ्याच चुका होतात आणि त्यामुळे माझी खूप चिडचिड होत आहे. आणि हळूहळू आम्ही तिच्या ह्या टेन्शनवरती काम करण्याला सुरुवात केली. जेव्हा आम्ही थेरपीद्वारे ह्या सगळ्याच्या मुळाशी गेलो तेव्हा तिलाच एक गोष्ट जाणवली की लहानपणापासून तिला तिच्या बहिणीसोबत तिची तुलना केली जात होती. तिच्यातल्या कमतरतांवर जास्त भर दिली जात होती आणि नकळत तिने स्वतःबद्दल एक गोष्ट मान्य करून टाकली होती की मला प्रत्येक वेळी खूप प्रयत्न करावेच लागतील कारण मी परफेक्ट नाही. आणि हा विचार खूप खोलवर तिच्या मनात बसून राहिला होता जोपर्यंत आम्ही त्यावर काम सुरू केलं नव्हतं तोपर्यंत. आणि हळूहळू थेरपीद्वारे तिच्या ह्या प्रयत्नांवर आम्ही काम करत राहिलो आणि त्याचाच परिणाम म्हणजे तिच्यात झालेला बदल. ती स्वतःशी थोडी वेगळी बोलायला लागली आहे. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा बदलला आणि हळूहळू तिला तिच्या परिसरात तिच्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजेच ऑफिसमध्ये तिच्या सिनियर्स बरोबर कामातही वेगवेगळे अनुभव यायला लागले आणि तिचा कामाचा फोकसही वाढला. आणि मला इथे एक गोष्ट खूप स्पष्ट जाणवली, आपण आज जसं स्वतःशी बोलतो आणि त्याची कधीकधी मुळे खूप खूप खोलवर असू शकतात. कदाचित आपल्या लहानपणी हिलून तिथूनच सुरू होते. जेव्हा आपण त्या जुन्या आवाजांना ओळखायला लागतो, झालेल्या जखमांकडे बघून त्यांना फुंकर मारायचा प्रयत्न करतो, तेव्हाच हळूहळू ह्या गोष्टीचं रूपांतर हिलिंगमध्ये होतं.